या बातमीचे प्रायोजक लॉर्ड्स प्ले अँड लॅमिनेट्स, सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. मी तर माझ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी आलो. काल प्रधानमंत्री इथे होते आणि साहजिकच आम्हा सगळ्यांना उत्सुकी होतं ते काय भूमिका घेतात, काय भूमिका मांडतात. या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं. माझ्या मते मी जी बातम्या सगळ्या वाचल्या तुम्ही दिल्या, या प्रकल्पाचं 100% श्रेय हे अजन्मचं नाही. आणि ते आजच नाही, अनेक वर्ष त्यांचा हा कार्यक्रम होता. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, मला तिसरा टप्पा. आणि सामान्य माणसाला, विशेषतः कष्टकऱ्यांना, वीज कामगारांना स्वतःच्या मालकीचा निवारा हा देण्याच्यासाठी गेले अनेक वर्ष अजून हे सातत्यानं प्रयत्न करत असतात. आणि कालचा हा प्रकल्प हा त्यांच्या मेहनतीचा प्रकल्प. मला असं वाटत होतं की ठीक आहे, राजकारणामध्ये पक्ष वेगळे असतात, विचारधारा वेगळी असते, पण विधायक कामं काही वेगळी असतात. हे विधायक काम असतं आणि विधायक काम करणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी प्रधानमंत्री 4 शब्द जर चांगले बोलले असते, त्यांना प्रोत्साहित केलं असतं, तर ते शोभून दिसलं असतं. पण प्रत्येक ठिकाणी मग हे डाव्या कम्युनिस्टांचे आहेत का, उजव्या कम्युनिस्टांचे आहेत का, आणखीन कोणतंही आहेत, असं जर कुणी मनात ठेवलं तर विधायक काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहित करण्याची जी भूमिका हवी आहे, तर ती या ठिकाणी बघायला मिळत नाही. आणि ही काही गोष्ट चांगली झाली आहे. याच्याशिवाय एक गोष्ट चांगली झाली, हजारो लोक त्या ठिकाणी आले. साहजिकच आहे की समजा किती घरे, 10,000 15,000 गेलं, एका घराचे 3 लोक जरी आले, कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे, त्यामुळे 3 किंवा 4 लोक झाले तरी 50,000-60,000 लोक हे त्याचे कमी होते. आणि त्यामुळे एवढे लोक जमले याचा अर्थ आमची लोकप्रियता आहे असं समजून जर कोणी भूमिका घेतली तर ती कितपत योग्य याचा विचार त्यांनीच करायचा. आणि एक तिथं बातमी मला असायला मिळाली की प्रधानमंत्री फार भावनाच झाले. ठीक आहे, हा व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा मिळाला असता तर आनंद झाला असता, असं त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं दिसतं. पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित. एका बाजूला निवारा तो देण्याच्यासाठी ज्यांनी कष्ट केले ते याचा विचाराची आवश्यकता होती. आणि दुसऱ्या बाजूला आज या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या समोर, विशेषतः तरुणाई जी आहेत त्यांच्यात असलेली बेकारी, सामान्य माणसाच्या कुटुंब चालवायला त्रास होणारी महागाई, या 2 प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ओझरचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं. पण ते प्रश्न न मांडता, त्याच्यावर भाष्य न करता भावना शोधण्याची भूमिका हा मूळ प्रश्नाच्याकडून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते. तर ठीक आहे. आणि तिसरा मुद्दा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा जो राहून गेला असं वाटतं. मुख्यमंत्री होते नाही तर या दोघांच्या सह सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा याचे काही प्रश्न आहेत. विशेषतः औद्योगिकरणाच्यासाठी इथं अधिक लक्ष द्यायची गरज आहे. आता आमचे काही सहकारी इथं बसलेत की आज ते ITचं या ठिकाणी काही केंद्र करता येईल का यासाठी बरेच प्रयत्न करतो. मला असं दिसतं आहे कदाचित एखाद्या महिन्यात किंवा 1.5 महिन्यात
एक आयटीच्या संबंधीचं लहानसं सेंटर या ठिकाणी सुरू होईल आणि त्याचे प्रयत्न त्याची फुल केले. एक चांगली कंपनी इथे यायची मला शक्यता दिसते. प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांची ही जबाबदारी आहे की सोलापूर हे एकेकाळची औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी. आज इथल्या जुन्या काळाच्या ज्या मील होत्या त्या सगळ्या आता बंद झालेल्या. नवीन काहीतरी उभं करायची गरज आहे. आज पुण्यासारख्या ठिकाणी 40-50 हजार तरुण सोलापुरातून त्या ठिकाणी कावले. एवढ्या मोठ्या फरक तर नाही, सोलापूरच्या बाहेर कामाच्यासाठी जावं लागतं आहे. मला असं वाटतं की त्या औद्योगिकरणाच्यामध्ये अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. इथं औद्योगिकरणाला त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे, कष्ट करणारे कामगार लागतात. इथं कामगारांची संख्या प्रचंड आहे, त्याची काही कमतरता नाही. आणि म्हणून त्याच्यामध्ये लक्ष हे अधिक द्यायची आवश्यकता होती, पण त्याही प्रश्नाकडं त्यांनी बघितलं नाही. आणि त्यामुळे ठीक आहे, प्रधानमंत्री आले, मुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आले आणि गेले. त्याचा इतर भल्याच्यासाठी फरकामध्ये काय पडलं त्याचा विचार केला तर त्याचं काही समाधानक चित्र या ठिकाणी दिसत. अनेकांना असं आहे की अनिल देशमुखांना आज टाकले, सामनाचे संपादक संजय राऊत त्यांना त्या ठिकाणी टाकले. आता अनिल देशमुखांचा आरोप काय होता? एका शिक्षण संस्थेला देणगी घेतली त्याची संघर्षपूर्ती 75. चौकशी केल्याच्या नंतर त्यांनी तुरुंगात टाकलं, त्यांना 6 महिने आत टाकलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ती केस कोर्टात गेली कोर्टात आणि कोर्टाने त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची 50 लाख एक कोटी देणगी दिली. आरोपपत्र काय? 100 कोटी. आणि शेवटी कोर्टाने ताशेर वाजून त्यांची सुटका केली. पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री होता त्याला 6 महिने आत जावं लागलं. तीच गोष्ट संजय राऊतांची. तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा कुठं तरी कुणाचं तरी बांधकामात काहीतरी तुमचं लक्ष होतं असा एक आरोप करून त्यांना त्या ठिकाणी असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत की आज ही ईडीचा वापर ही या सरकारचं हे हत्यार विरोधकांच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसतं. मला ते नोटीस ज्या वेळेला नोटीस दिली तो जास्त येतो. आता आलं सगळे हात जोडून काही घेऊन नसावं आणि नंतर काय झालं माहिती नाही. अशा अनेकांना नोटीस दिली. तुम्ही हल्ली दर आठवड्याला एखादी तरी वाचली तुम्ही छापता की फरवा विचारले नावाचे एक आमदार कोकणाचे त्यांच्याकडे हे झालं. आणि याचा अर्थ एकच आहे की सत्तेचा पुरेपूर गैरवापर करून त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकांना ज्ञानाच्या माध्यमानं नावभेद करायचं, दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यक्रम. आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल ती नोटीस त्यातनंच आलेली दुसरं काय आणि त्याची काही चिंता नाही. पुढची भूमिका कशा पद्धतीने सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितदादांच्या प्रश्न असा प्रश्न एकतर रोहितदादांचा नाही, सगळ्यांचाच आहे की ज्यांचे रोहितदादांचा नक्की आहे पण त्याच्यावर इतरांचाही आहे. आणि याच्यासाठी शेवटी कोर्टात लढणं, वास्तव चित्र मांडणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते. साधारणतः असं आहे की आम्ही एक कमिटी केली. त्या कमिटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जयंत पाटील आणि हे आपले जितेंद्र
जितेंद्र आव्हाड आणि जयंत भातील हे आमच्याकडून, काँग्रेसकडनं अशोकराव चव्हाण आणि नाना पटोले आहेत, शिवसेनेच्याकडून हे जे राऊत आहेत संजय ते आहेत. आणि आमची अशी इच्छा आहे आणि चर्चा आम्ही अवस्थात केली की आम्ही त्याच्यामध्ये डाव्यांनाही सगळ्या घेणार आहोत. उदाहरणार्थ शेतकरी कामगार पक्ष किंवा लेफ्ट अँड राईट कम्युनिस्ट. आणि त्याच्याबरोबर ही जी वंचित हे संघटना आहे, प्रकाश आंबेडकर त्यांचं नेतृत्वाखाली त्यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं, त्यांच्याशी उद्धव ठाकरेंचे बोलणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या संबंधीचा विचार आमचा पक्का आहे. लवकरच त्या संबंधीचा अंतिम निर्णय होईल आणि या सगळ्या समोरच्या वृत्तीने उद्याच्याला उमेदवार उभं करण्याची कल्पना आमच्या सगळ्यांची. साधारणतः जी चर्चा आम्ही लोकांनी केली मी त्या चर्चेत नाही आहे, पण जे आमच्या सरकारने मला रिपोर्टिंग केलं की 48 जागा आहेत, त्या 48च्या ठिकाणी जवळपास 35-36वर एक होत आहे आणि बाकीच्यांची चर्चा त्यांची चालू होईल. सर, प्रकाश आंबेडकरांनी म्हटले विधान त्यांचं मत आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी काय सांगेन. ते पण जरांगे पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडते, कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळत आहेत. काल त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली, केवळ आश्वासनाने आमचं भागत नाही, आम्हाला ठोस निर्णय पाहिजे, अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत. आज ते मुंबईला जात आहेत. काय सरकारचं कुठं नाही त्याच्याने त्यांचं आळ चोवीसच्या एकाने त्यांचं एक विधान छापलं आहे की त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले होते आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासनं दिली होती. ही आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतं आहे. पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचारविनिमय केला आज ते का पुढे येत नाहीत. याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिटमेंट केले असायचं मला माहिती नाही, पण त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाही आणि त्याच्याबद्दलची नाराजी जरांगेंनी व्यक्त केली असे दिसते. मी आलोय नवी पेठेतील हबीब्स हेअर अँड ब्युटीमध्ये. लक्झरी आणि प्रीमियम युनिसेक्स सलॉन यांनी लॉन्च केलेत अनेक ऑफर्स. कोणताही हेअर कट करा फक्त ₹199 मध्ये. हेअर कट बरोबर स्पा आणि D10 999 मध्ये. हेअर कट बरोबर लॉरियल कलर आणि D10 899 मध्ये. हेअर कट बरोबर व्हाइटनिंग फेशियल आणि हेड मसाज 799 फक्त. या सोबतच स्ट्रेटनिंग, केरेटिन, बॉटॉक्स, कलर, हायलाइट्स, फेशियल आणि ब्युटी सर्व्हिसेसवर 50% फ्लॅट डिस्काउंट. असे प्रीमियम ऑफर्स चुकूनही मिस करू नका. आणि हे ऑफर सगळ्या एज ग्रुपच्या लोकांसाठी अवेलेबल आहेत. हेअर अँड ब्युटी सर्व्हिसेससाठी आत्ताच कॉन्टॅक्ट करा. चक्क तुम्हाला स्टीम बाथही करता येईल. फक्त ₹499 मध्ये तुम्ही स्टीम बाथ घेऊ शकता. मग मित्र मैत्रिणींनो आत्ताच भेट द्या.